तर बघा काय शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्र दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी आलेलं शंका समाधान. इयत्ता 6वी ते 8वी व इयत्ता 9वी ते 10वी या गटातील केवळ BCom अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना पदवी स्तरावर प्रचलित तरतुदीनुसार मुख्य विषय घेऊन उत्तीर्ण नसल्यास असे उमेदवार पात्र ठरत नाहीत. बघा इयत्ता 6वी ते 8वी 9वी ते 10वी या गटातील केवळ BCom अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना पदवी स्तरावर प्रचलित तरतुदीनुसार मुख्य विषय घेऊन उत्तीर्ण नसेल तर ते उमेदवार पात्र ठरत नाही. BCom सह अन्य अर्थ धारण करत असतील तर त्या अर्थेनुसार पात्र प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. अन्य विषय जर असतील BCom सह तर त्यानुसार ते पात्र ठरतील. त्यानंतर उदाहरणार्थ एक आहे बघा दिलेलं की BCom अर्थेनंतर MCom अर्थ धारण करत असल्यास म्हणजे BCom नंतर MCom केलं असेल तर त्या उमेदवारांना त्यांना पात्रतेनुसार इयत्ता 11वी ते इयत्ता 12वीचे प्राधान्यक्रम उपलब्ध होणार आहेत. असा उमेदवार BCom अर्थेसह DED असेल बघा त्याला BCom सह DED आणि TET 1 किंवा CTET 1 असं जर असेल तर तो पहिले ते 5वीचं प्राधान्यक्रम भरू शकतो. त्याला ते प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. त्यानंतर इयत्ता 6वी ते 8वी या गटातील पात्र उमेदवारांना इतिहास, भूगोल व सामाजिक शास्त्र यापैकी कोणत्याही विषयाचे प्राधान्यक्रम उपलब्ध होण्यासाठी पदवी स्तरावर मुख्य विषय म्हणून इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन हे मुख्य विषय असणारे उमेदवार पात्र राहतील. बघा 6वी ते 8वी गटातील पात्र उमेदवारांना इतिहास, भूगोल व सामाजिक शास्त्र यापैकी कोणत्याही विषयाचे जर प्राधान्यक्रम उपलब्ध त्यांना व्हायचे असतील तर त्यांना इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र व लोकप्रशासन हे मुख्य विषय असलेल तर ते उमेदवार पात्र राहतील. नंतर काही उमेदवारांना शासन निर्णय दिनांक 28 मार्च 2006 नंतर बघा हे महत्त्वाची लाईन आहे की बा आता जे काही जो शासन निर्णय झालेला 28/3/2006 मध्ये त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की बा 28/3/2006 नंतर जन्मलेल्या ह्या अपत्याची संख्या जर 2पेक्षा अधिक असेल समजा त्याच्यामध्ये अपवाद काय दिलं किंवा जुळे जर असतील तर तो अपवाद आहे. जर 2पेक्षा जास्त अपत्य असतील तर असे उमेदवार हे नोकरीसाठी पात्र नाहीत. या प्रकारच्या उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत नाही. म्हणजे 28 मार्च 2006 नंतर जर 2पेक्षा जास्त अपत्य असले तर ते नोकरीसाठीच ते उमेदवार पात्र होत नाही. त्यामुळे त्यांना उपलब्ध प्राधान्यक्रम जनरेट होण्याचा प्रश्नच उरत नाही. ते काही नोकरीसाठी पात्र राहणार नाही आहेत. त्यांना प्राधान्यक्रमसुद्धा उपलब्ध होणार नाही आहेत. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था इयत्ता 1ली ते 12वी व खाजगी संस्थातील 1ली ते 8वी पदभरतीसाठी शासन निर्णय जो झालेला आहे 1 जानेवारी 2019, 7 फेब्रुवारी 2019, 25 फेब्रुवारी 2019, 16 मे 2019, 12 जून 2019 आणि 10 नोव्हेंबर 2022 यामधील तरतुदीनुसार गट व गटातील विषयासाठी व वयासाठी विचारात घेण्यात आलेली आहे. बघा आता काय 1ली ते 5वी इयत्ता 12वीमध्ये खुला प्रवर्ग किमान 45% आरक्षित 40%. नंतर इयत्ता 6वी ते 8वी पदवीमध्ये खुला प्रवर्ग किमान 45% आरक्षित 40%. इयत्ता 9वी ते 10वी पदवीमध्ये खुला व आरक्षित प्रवर्ग किमान 50%. इयत्ता 11वी 12वी पदव्युत्तर पदवीमध्ये खुला व आरक्षित प्रवर्ग किमान 50%. आता वयोमर्यादा काय बघा शासन निर्णय दिनांक 10 नोव्हेंबर 2022 मधील तरतुदीनुसार जाहिरातीच्या दिनांकास म्हणजे जाहिरात देण्याची सुविधा पोर्टलवर दिनांक हे 16/10/2023 रोजी दिली आहे. यास्तव उमेदवाराचं वय हे दिनांक 23/10/2023 रोजीचं विचारात घेतलं जाणार आहे. खाजगी संस्थातील रिक्त पदासाठी 9वी ते 10वीसाठी पदवी स्तरावर उत्तीर्ण श्रेणी व इयत्ता 11वी ते 12वीसाठी पदव्युत्तर पदवी स्तरावर किमान द्वितीय श्रेणी आवश्यक आहे. तसेच कमाल वयोमर्यादा लागू करण्यात आलेली नाही. उमेदवारास त्यांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केल्यानुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या 2 प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत. उमेदवार त्यांच्या सोयीनुसार पसंतीक्रम नमूद करून प्राधान्यक्रम लॉक करणार आहेत. तथापि उमेदवारास बंधनकारक सर्व प्राधान्यक्रम लॉक करणं बंधनकारक नाही. तसेच उमेदवार त्यांच्या सोयीनुसार प्राधान्यक्रम लॉक करू शकतात. बघा किती प्राधान्यक्रम लॉक करावे याला बंधन नाही आहे. उमेदवार आपल्या सोयीनुसार प्राधान्यक्रम लॉक करू शकतात. त्यांना मुलाखतीशिवाय मुलाखतीसह दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट होत आहे आणि पसंतीनुसार ते प्राधान्यक्रम लॉक करू शकतात. उमेदवाराच्या सध्या असलेल्या जाहिरातीनुसार त्यांच्या सोयीचे पद नसल्यास उमेदवार आता आलेले प्राधान्यक्रम लॉक केले नाही तरी उमेदवार यानंतर नव्याने जाहिराती आल्यास तो पात्र राहणार आहे.
उमेदवारांनी ज्या क्रमाने प्राधान्यक्रम नोंद केले त्या क्रमाने गुणवत्तेनुसार शिफारस केली जाते. उमेदवारांची ज्या प्राधान्यक्रमावर शिफारस होईल त्यानंतरचा प्राधान्यक्रम विचारात घेतला जात नाही. उमेदवाराची मुलाखतीशिवाय या प्रकरणातील ज्या गटात निवड झाली असेल तर तो गट वगळून त्यापेक्षा वरच्या गटासाठी खाजगी संस्थांना विचारात घेतलं जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी दोन्ही प्रकारातील प्राधान्यक्रम लॉक केल्यास ते उमेदवाराला सोयीचं ठरणार आहे. जर दोन्ही प्राधान्यक्रम लॉक केले तर उमेदवारांना जनरेट झालेले प्राधान्यक्रम त्यांच्या स्वप्रमाणपत्रात नोंद केलेल्या माहितीनुसार होत आहेत. यास्तव उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत नसल्यास अथवा कमी अधिक होत असल्यास उमेदवारांनी सर्वप्रथम नोंद केलेली माहिती तपासावी. इयत्ता 6वी ते 8वी या गटातील भाषा, गणित, विज्ञान आणि विज्ञान व सामाजिक शास्त्र याप्रमाणे अध्यापनाच्या विषयासाठी मागणी करता येईल. बघा, फक्त गणित विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास गणित असा विषय निवडावा. फक्त विज्ञान विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास विज्ञान असा विषय निवडावा. गणित व विज्ञान दोन्ही विषय शिकवण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असल्यास गणित विज्ञान असा विषय निवडावा. नंतर 9वी ते 10वी गटातील भाषा विषय, गणित, विज्ञान, विज्ञान गणित, विज्ञान सामाजिक शास्त्र, इतिहास, भूगोल, शारीरिक शिक्षण, संरक्षणशास्त्र याप्रमाणे विषयासाठी मागणी करता येईल. फक्त गणित विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास गणित असा विषय निवडावा. फक्त विज्ञान शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास विज्ञान असा विषय निवडावा. गणित व विज्ञान हे दोन्ही विषय शिकवण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असल्यास गणित विज्ञान असा विषय निवडावा. इतिहास, भूगोल इत्यादी विषय, सामाजिक शास्त्रातील सर्व विषय शिकवण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असल्यास सामाजिक शास्त्र असा निवडावा. फक्त इतिहास विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास इतिहास असा निवडावा. फक्त भूगोल विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास भूगोल विषय निवडावा. शारीरिक शिक्षण या विषयाचा पूर्णवेळ कार्यभार उपलब्ध होत असल्यास शारीरिक शिक्षण असा विषय निवडावा. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाच्या सूचना आहेत. आपल्याला समजले असेल. व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.